नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह या न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असेल, महायुतीचे उमेदवार असेल, त्याच पद्धतीने प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कार्यकर्त्यांची जमवाजमव असेल, त्याच पद्धतीनं मोठ्या मताधिक्याने आपण कसं निवडून येईल त्याच पद्धतीची तयारी देखील उमेदवाराकडून केली जाते. माझ्यासोबत आज महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोळेकर आहेत. सर, कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये फिरतात, कशा पद्धतीने जनसंपर्क वाढवण्याचा आपण प्रयत्न करतात? हातगाव मतदारसंघातून हिंगोली असेल, सेनगाव असेल, कळमनुरी असेल, या भागामध्ये फिरत असताना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आपल्याला? प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उद्याच गुढीपाडव्यानिमित्त प्रचाराचं नारळ फोडून सुरुवात करून प्रचाराला सुरुवात करायची. खरं तर आजच विड्रॉल होते, त्याच्यामुळं उद्यापासून प्रचार करणं हे सुद्धा साहजिकच आहे. आणि उद्याला सुरुवात करायची आहे. एकंदरीत बाबूराव आला अशा या गाण्याचा या डीजेच्या माध्यमातून नाद गणगणतोय मतदारसंघामध्ये. ठिकठिकाणी गाणं वाजवलं जात आहे. अनेक ठिकाणी आपण मतदारसंघामध्ये फिरत असताना बाबूराव आला अशा पद्धतीचं जे काही वल्गना होते त्या पद्धतीची चर्चा होते. काय भावना आहे तुमच्या? कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळतो? काय प्रतिसाद म्हणजे जे शिवसेनेकडून उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे, हे आमच्यासाठी काही नवीन नाही. मागच्या 2019ला विधानसभेमध्ये आमदार असल्यावर सुद्धा ते 3ऱ्या क्रमांकावर गेले. त्यांना 41-42 मला अपक्ष म्हणून राहिलो तर 61,000 पडले. त्यामुळे त्यांची काय कॅपॅसिटी आहे ते हातगावातल्या लोकांना माहित आहे. त्यामुळं मला फार काळजी करायची गरज नाही असं वाटते. आणि त्यातच दुसरा विषय, आज देश बलशाही होण्यासाठी, देशात 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी विराजमान होण्यासाठी आज बाबांना सुद्धा मला आशीर्वाद दिलेला आहे. त्याचा निश्चितच मला फायदा होणं, मला विजयी आशीर्वाद दिलेला आहे. एकंदरीतच हातगाव मतदारसंघामध्ये आपण मागच्या वेळेस अपक्ष हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच मतदारसंघामध्ये मोठ्या मत आपल्याला मिळाली होती आणि याच माध्यमातून जे आपल्या विरोधी पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव झाला होता आणि माधवराव पाटील त्यांचा जो विजय झाला होता, काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. हीच लढत याच घडीला तेच उमेदवार आपल्या विरोधामध्ये आहेत. कशा पद्धतीनं तुमची लढाई असणार आहे? कशा पद्धतीनं होणार लढत? 2019ला झाली तीच लढत. आमची महाविकास आघाडी सोबत लढतच नाही. आमची लढत खरी जे वंचित आघाडीचे डॉक्टर BD चव्हाण साहेब आहेत त्यांच्यासोबतच आहे. हे हा माणूस आमचा समोर टिकू शकणार नाही. किती मताधिक्याने आपण येणारे निवडणुकीमध्ये जिंकाल? ते कितीची लीड असणार आपल्याला काय वाटतं? काय भावना? ते काय सांगता येणार लीड आपल्याला, परंतु विजय निश्चित होणार. कारण लढत महाविकास आघाडी सोबत नाहीच. तुम्हाला 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. आणखी प्रचाराला वेग आलेला नाही. उद्यापासून प्रचाराला सुरुवात होऊन पुढच्या हप्त्यामध्ये चित्र सुद्धा स्पष्ट होईल. तुम्ही सुद्धा बोलचाल की महाविकास विरोधकांकडून आरोप केला जातोय की बाबूराव पाटील हे नवीन आहेत या भागामध्ये, त्यांना प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळणार नाही. कशा पद्धतीने तुम्ही उतरता? मी तर गेल्या 30 वर्षापासून, जवळजवळ 95 पासून सगळ्याच खासदारांचा, शिवाजीराव माने साहेबापासून ते गुंडेवार साहेबापासूनचा मी लोकसभेचा प्रचार केलेला आहे. मी सरपंचापासून, जिल्हा परिषद सदस्यापासून, चेअरमन, विधानसभा, लोकसभेपर्यंत पोहोचलेले आहे. त्याच्यामुळं नवीन म्हणायचा विषयच कुठे येते. मला जबाबदारी दिली लोकसभेची, ती नवीन आहे. एकंदरीतच हे होते महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोळीकर. मोठ्या मताधिक्याने मी निवडून येईल त्याच पद्धतीचा माझा दांडगा संपर्क देखील आहे आणि मी त्याच पद्धतीने मी कामकाज देखील या ठिकाणी करणार आहे आणि माझा नक्की विजय होईल अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी बाबूराव पाटील कोळीकर यांनी दिली. माझे सहकारी बागलुदास, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क.